गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। फरार शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता। शीतल तेजवानीवरती 2 गुन्हे दाखल। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी चर्चेत। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज। दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। एफआयआर न करणारी लोक पार्थ पवार यांच्यावरती आरोप करतायत। जबाबदार सर्वांवरती गुन्हा दाखल केलाय। समितीच्या अहवालात जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही भूमिका। पार्थ पवार चुकले, कारवाई झाली पाहिजे। चोरी करून झाल्यानंतर चोरी झालीच नाही असं म्हणणं चुकीचं। पार्थ पवार जमीन प्रकरण आणि जैन बोर्डिंग प्रकरण सारखं ईडी मार्फत चौकशी हवी, धंगेकरांची ही मागणी। वडिलांची पावर ही मुलगा वापरतोच। जमिनीचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, कडक कारवाई झाली पाहिजे। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। अजितदादांचं पक्षातही ऐकलं जात नाही आणि घरातही धंगेकरांचा टोला। मतं चोरल्यानंतर आता जमिनीही चोरायला लागले। पार्थ पवार यांच्या पुणे जमीन व्यवहार प्रकरणात उद्धव ठाकरे यांची टीका। प्रकरणं समोर येत आहेत, कारवाईची मागणी होते, मात्र काहीच होत नाही। पार्थ पवार यांच्यावर कारवाई होत नसल्यानं ठाकरेंची ही टीका। चौकशी समिती नेमली, अहवाल आल्यावरती पुढे कारवाई होईल। महसूल खात्यामध्ये गडबड वाटली तर तक्रार करा। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। लाडक्या पोपटाची वाचा गेली। मंत्री संजय शिरसाट यांनी रोहित पवार यांना डिवचलं। पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन प्रकरणानंतर शिरसाट यांचं वक्तव्य। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन। एसआयटीमध्ये 8 अधिकाऱ्यांचा समावेश। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन। अजितदादा म्हणतात व्यवहार झाला नाही मग रद्द करण्याची वेळ कशी आली? अंबादास दानवे यांचा सवाल। तर अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे। दानवेंची अजित पवार यांच्यावर टीका। मीरा भाईंदरमध्ये सरनाईक यांनी 200 कोटींची जागा 3 कोटीमध्ये लाटली। विजय वडेट्टीवार यांचा सरनाईकांवर आरोप। उद्या सविस्तर माहिती देईन विजय वडेट्टीवार यांची माहिती। वडेट्टीवारांनी आरोप करताना कागदोपत्री पुरावा द्यावा, केवळ आरोप करून प्रसिद्धी करणं योग्य नाही। वडेट्टीवारांच्या आरोपांवर प्रताप सरनाईक यांचं उत्तर। वडेट्टीवार हे फक्त मीडियामध्ये बोलतात, त्यांनी तक्रार दिली तर त्याबाबतही चौकशी करू। सरनाईक यांचा जमीन गैरव्यवहार प्रकरणात वडेट्टीवारांनी आरोप केल्यानंतर बावनकुळेंचे हे संकेत। सोसायटी काढायची, कर्ज द्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि आता पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं विधान। मात्र लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सारवासारव। विखे पाटील साखर सम्राट ते आत्ताच का असं बोलायला लागले की चुकून शब्द गेला हे तपासावं लागेल। धंगेकरांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना सरकारनं जगवायलाच पाहिजे, धंगेकरांचं हे वक्तव्य। राधाकृष्ण विखे यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता। यावेळी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज होऊ नये यासाठी विखेंचं हे वक्तव्य होतं। विखेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मोहोळांच्या आणि चंद्रकांत पाटलांची 2 वेगवेगळ्या टोळ्या। रवींद्र धंगेकरांचा हा गंभीर आरोप। तर गुन्हेगार चंद्रकांत पाटलांच्या मिरवणुकीत नाचतात, माझ्याकडे व्हिडिओ। धंगेकरांचा मोठा दावा। रुपाली ठोंबरे पाटीलला पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस। 1 दिवसामध्ये उत्तर द्या, नोटीसीत उल्लेख। रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर टीका केल्याप्रकरणी ही नोटीस। 7 दिवस हा अत्यंत कमी वेळ। पीडितेचं चारित्र्यहनन करणाऱ्यांविषयी काय खुलासा द्यावा, ठोंबरे पाटलांचा सवाल। रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील दोघेही सामाजिक काम करतात। दोघींचा वाद अजित पवार यांनी सोडवला पाहिजे। रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। दोघींना सूचना देऊन विषय संपवला पाहिजे, धंगेकरांचा सल्ला। पुण्यात रुपाली पाटील ठोंबरेंच्या बहिणीवरती मारहाणीचा आरोप करणारी महिला माधवी खंडाळकर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दादांच्या भेटीला। धनंजय मुंडे यांच्यासोबत आरोपी कांचनचे फोटो सोशल मीडियावरती झाले व्हायरल। मनोज जरांगे पाटलांकडून पत्रकार परिषदेत आरोपी कांचनचे नाव तर धनंजय मुंडे आणि कांचनचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल। धनंजय मुंडे यांनी मला मारण्याची सुपारी दिली। 2.5 कोटींची डील झालेली होती। जीवनात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। माझी जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा। सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी। मनोज जरांगे यांना या सर्व गोष्टी महागात पडणार, धनंजय मुंडे यांचं उत्तर।
मी नार्को टेस्टसाठी तयार. सीबीआयच्या पुढीलही कोणती चौकशी असेल तर तीही लावा. जरांगेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलं. जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये ऑडिओ क्लिप ऐकवली. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मनोज जरांगे यांच्या भेटीला. हत्येचा कट रचल्याचा प्रकार. त्यानंतर संदीप क्षीरसागर जरांगेंच्या भेटीला. मनोज जरांगेंनी संदीप क्षीरसागर यांना ऑडिओ क्लिपही ऐकवली. मोदी निवडणुकीच्या तोंडावर एखादं पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतील. ठाकरेंचा हल्लाबोल. तर शेतकरी सरकारला जाब विचारणार की नाही. सरकारचा गळा दाबत नाही तोवरती तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही. ठाकरेंचं शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्य. महानगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या अजित पवार यांच्या सूचना. पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना. उमेदवारीची काळजी करू नका. पक्ष घराघरात पोहोचवा. निवडणुकीसाठी सज्ज रहा. अजित पवार यांच्या या सूचना. दहिसर टोलनाक्याच्या मुद्द्यावरून आता मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक. 13 तारखेपर्यंत शिफ्ट न झाल्यास पूर्ण टोलनाका उघडणार. सरनाईक यांचा हा इशारा. टोलनाक्याचा ठेकेदार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप. विक्रोळीमध्ये श्रेयबादावरून शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने. तर या दरम्यान नव्यानं सुरू असलेल्या महात्मा फुले रुग्णालयावरून कार्यकर्ते आमनेसामने. रुग्णालयाच्या पुनर्बांधणीवरून कार्यकर्ते आमनेसामने. राजन पाटील आणि माझ्यावरती आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली. मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरे यांच्यावरती गंभीर आरोप. नगर परिषद निवडणुकांसाठी 12 आणि 13 तारखेला उमेदवारी जाहीर करू. वडेट्टीवारांची ही माहिती. तर नगर परिषद उमेदवारीसाठीची नावं निश्चित. नगराध्यक्ष पदासाठीची चर्चा सुरू. नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून सविस्तर बैठका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युतीबाबत नितेश राणेंनी अजून विचार करावा. युतीसाठी पालकमंत्री नितेश राणेंनी पुढाकार घ्यावा. दीपक केसरकर यांची ही प्रतिक्रिया. चारकोप विधानसभा मतदारसंघात मतदार यादीबाबत आणखी एक खुलासा देखील समोर. प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनुक्रमांक 244 आणि 250 वर एकच व्यक्ती. चारकोप विधानसभेचे मनसे अध्यक्ष साळवी यांची माहिती. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी पवारांच्याच राष्ट्रवादीला मिळावी. पवारांच्या राष्ट्रवादीचे रत्नागिरी शहर अध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचीही मागणी. हिंगोलीमध्ये आगामी निवडणूक स्वबळावरती लढणार. आमदार संतोष बांगर यांची घोषणा. तर परिस्थिती जशी तयार होईल त्यानुसार काम करणार. कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये जीव ओतून काम करू. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी होणार. तर 10 नोव्हेंबरला नियोजित तारखा बदल करून 11 नोव्हेंबरला ही सोडत निघणार. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांच्या सरकारकडून फसवणूक होत असून जुनी नुकसान भरपाई वजा करून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करत आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा आरोप. अण्णा बनसोडे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर शहर जिल्हा संपर्कप्रतिनिधी नियुक्ती. तर आता कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्यासोबत अण्णा बनसोडे यांच्यावर सोलापूरची जबाबदारी असणार. आगामी निवडणुका जास्तीत जास्त कमळ चिन्हावरती लढवल्या जाव्यात असा आग्रह धरणार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. जिथे महायुती होत नाही तिथे स्वबळावर लढणार. गोरेंचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती सोलापूरमध्ये शिवसेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत 12 नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेमध्ये तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे सुजितसिंह ठाकूर अशी लढत होण्याची शक्यता. दरम्यान आपल्या विरोधात उभं राहणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त व्हायला हवं. परंडा नगर परिषद निवडणुकीवरून सावंतांचा विरोधकांवर निशाणा. संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. राऊतांवरती मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचार सुरू. संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार अशी माहिती. संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी आता कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये अभिषेक. ठाकरेंच्या सेनेकडून महादेवाला साकड. स्थानिक निवडणुकीमध्ये कोल्हापुरात आता महाविकास आघाडी एकत्र लढणार. जागा वाटपाबाबत समुपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावरती बैठकीत एकमत. मात्र सतेज पाटील यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार. मुंबईमध्ये उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला. गुणवत्तेच्या आधारावरती उमेदवारी दिली जाणार. वॉर्डमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य. माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी 227 वॉर्डमध्ये भाजपने निरीक्षक नेमले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन. सिरोंचा या ठिकाणी खासगी मेडिकल कॉलेजचं उद्घाटन. सिरोंचामध्ये महिला आणि बालकल्याण रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड
1832 पासून.